आकृताप्याचा चेंडू, रिझल्ट सेम. उत्तुंग असा पुन्हा एकदा सीमारेखा पार, उत्तुंग षटकार, वन मोर षटकार. चिन्मय नेहमीच गोलंदाजांवर प्रतिकार करतो, पण आता प्रदीप त्याचा अधिकार दाखवतोय. या षटकाची धुवाधार सुरुवात, लगातार 2 षटकार प्रदीपच्या बॅटमधून. धावसंख्या 45 झालेली आहे. एका क्षणाला वाटलं होतं की पूर्णपणे वरचढ ठरतोय की काय. 45 2 गडी बाद. हो, यावेळेस रेंज मध्ये होता बॉल, आउट ऑफ रेंज. बॉल समालोचन कक्षाच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. आणि अशा पद्धतीनं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे श्री नाकोडा 11 या संघाचं. आणि यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे, थेट जाईल मैदानाच्या बाहेर कॉम्बॉक्स कडे. एक खणखणीत षटकार पुन्हा एकदा प्रदीप कडून. पुन्हा एकदा चांगला फटका आपण बघताय. सेम झोन, सेम स्ट्राईक, सेम रिझल्ट. आपण बघू शकता कुठल्याच गोलंदाजाला सेटल होऊन देत नाही हे दोन्ही फलंदाज. सन्माननीय वीरेंद्रजी झगडे साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय वीरेंद्रजी झगडे साहेब, आपलं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 81, 2 फलंदाज बाद निभावलेली आहे. बॅटच्या टोला कनेक्ट आहे, बॉल हवेत आहे, डी स्क्वेअरला क्लिअर आहे. 6 धावा मिळतील, षटकार. काय मस्त फलंदाजी होते. मात्र प्रदीप आणि वरद यांनी 3 जणांना मात्र नक्कीच बिझी ठेवलंय. एक पंचांना, एक आमच्या स्कोअर बोर्ड जे गुणलेखक आहेत त्यांना, आणि कॉमेंट्रेटरला. खेळाडू मात्र स्तब्ध राहिले आहेत. 11 चे 11 खेळाडू.